नमस्कार. काय म्हणता, टेन्शन आलेलं आहे? पेपर आज जवळ आलेला आहे, फिजिक्सचा पेपर आहे, अभ्यास होत नाही आहे. डोंट वरी, आपण त्यावर काहीतरी सोल्युशन काढूयात. सोल्युशन एकदम सोपं आहे. फिजिक्सच्या अभ्यासाला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करा. 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं तर अभ्यास तुमच्यासाठी इझी होऊन जाईल. कोणकोणत्या 3 कॅटेगरी? तर सगळ्यात पहिले IMP क्वेश्चन शोधा, त्यासाठी स्ट्रॅटर्जीज बनवा आणि त्यावर रिव्हिजन करा. बस एवढंच आहे. आता यासाठी सगळ्यात पहिले आपण 3च गोष्टी इथे सुद्धा डिस्कस करूयात. पहिले IMP क्वेश्चन्सवर, सेकंड स्ट्रॅटर्जीजवर आणि थर्ड म्हणजे रिव्हिजनवर. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ की कोणकोणती युनिट आहेत, कशा पद्धतीचे आहेत, त्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन करूया आणि त्यासोबतच त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन समजूया. या व्हिडिओच्या एंडिंगला आणखी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले का ते करायचेच आहेत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंप्लीट पाहाल म्हणजे जेणेकरून तुमच्यासाठी ते फायदेशीर होईल. चला तर वेळ वाया न घालवता आपण स्टार्ट करूयात. फिजिक्सला आपण 5 कॅटेगरीमध्ये सेपरेट केलं. कोणकोणत्या 5 कॅटेगरी आहेत? पहिले आहे मेकॅनिक्स, दुसरी आहे थर्मोडायनामिक्स, तिसरी आहे वेव्ह मेकॅनिक्स, चौथी आहे इलेक्ट्रिसिटी आणि फोर्थ आहे मॉडर्न फिजिक्स. क्लिअर? मेकॅनिक्स 10 मार्क्ससाठी आहे, थर्मोडायनामिक्स 10 मार्क्ससाठी आहे, वेव्ह मेकॅनिक्स जे आहेत हे 11 मार्क्ससाठी आहे, इलेक्ट्रिसिटी सर्वात जास्त म्हणजे 25 मार्क्ससाठी आहे आणि मॉडर्न फिजिक्स जे आहेत हे 12 मार्क्ससाठी आहे. क्लिअर? चला आता समजून घेऊ प्रत्येक लेसन वाईज त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि सोबत त्याच्या स्ट्रॅटर्जी सुद्धा, जेणेकरून आपल्यासाठी तो जो अभ्यास आहे तो थोडा इझी होऊन जाईल. तर फर्स्ट लेसन आहे रोटेशनल डायनामिक्स. रोटेशनल डायनामिक्स जर तुम्ही युनिट पाहिला तर फर्स्ट लेसन आहे, त्यामुळे बऱ्याचदा तो वाचण्यातून जातो, तो प्रत्येक ठिकाणी शिकवलाही जातो. ठीक आहे. पण यामधले जे सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत पहिले त्यावर डिस्कस करूयात. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर लेसन 5 मार्क्स आहे, म्हणजेच जास्त वेटेजवालाच लेसन आहे. त्यानंतर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बरेचसे क्वेश्चन रिपीटेड आहेत, दरवर्षी विचारले गेलेले आहेत. त्यामुळे आपल्याला पहिले समजून घ्यायला लागेल की कोणते क्वेश्चन रिपीटेड आहेत आणि कशा पद्धतीने ते विचारले गेले आहेत. तर सगळ्यात पहिले मुवमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला आहे, त्याचं SI युनिट आणि डायमेन्शन्स. त्यानंतर कायनेटिक एनर्जीसाठी फॉर्म्युला विचारलेला आहे ऑफ अ रोटेटिंग बॉडी. ठीक. त्यानंतर एक पॅरलल ॲक्सिस थेरम आहे आणि दुसरं परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आहे. दरवर्षी पॅरलल ॲक्सिस किंवा परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम विचारतात. जर हे 2 थेरमपैकी कोणता विचारला नाही तर मग अँग्युलर मोमेंटमचा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. तर हे 3 क्वेश्चन इम्पॉर्टंट. आता मागच्या वर्षी अँग्युलर मोमेंटम विचारला गेला तर ह्यावेळेस त्याचे चान्सेस कमी आहेत. क्लिअर? त्यानंतर यामध्ये न्यूमरिकल जे आहेत, अँग्युलर मोमेंटमवरचे जे न्यूमरिकल्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. त्या बेसिसवर सगळे न्यूमरिकल करायचे. आता न्यूमरिकल कोणते करायचे? जे सॉल्व न्यूमरिकल आहेत त्याची जास्त प्रॅक्टिस करा. क्लिअर? चला नेक्स्ट. त्यानंतर आहे डिफरन्स इन अ टेन्शन. ठीक आहे. जेव्हा आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतो तेव्हा वेगवेगळ्या पॉईंटला त्याचं वेगवेगळं टेन्शन आपल्याला पाहायला मिळते. त्या टेन्शनच्या बेसिसवर एखादा क्वेश्चन विचारू शकतो, विचारलेला होता. त्यानंतर यामधली स्ट्रॅटर्जी काय आहे? डेरिव्हेशन जे आहेत ह्या चॅप्टरमधलं दरवर्षी विचारते म्हणजे विचारते. किती मार्क्ससाठी विचारते? 3 किंवा 4 मार्क्ससाठी. लेसन 5 मार्क्सचा, बरोबर आहे. त्यापैकी 3 किंवा 4 मार्क्ससाठी तुम्हाला यामधील एक कोणतं तरी डेरिव्हेशन विचारते म्हणजे विचारते. त्यामुळे डेरिव्हेशन थोडेसे चांगल्याने करा आणि 2 न्यूमरिकल. क्लिअर? चला नेक्स्ट युनिट. नेक्स्ट युनिट जो आहे तो आहे फ्लुइड. फ्लुइड युनिट जो आहे हा खूप जास्त मोठा लेसन आहे. पण यामधील कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत ते जर तुम्ही पाहिले तर क्वेश्चन खूप मोजकेच आहेत जे इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये मोडतात. ठीक आहे. डिराईव्ह टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ अ स्पियर, त्यानंतर एक्सेस प्रेशर इन अ लिक्विड ड्रॉप आणि सोप बबल. या एकतर यावर क्वेश्चन असेल किंवा टर्मिनल व्हेलॉसिटीवर क्वेश्चन असेल. त्यानंतर आहे कॅपिलरी ॲक्शन आणि सरफेस टेन्शनवर बेस न्यूमरिकल विचारतात किंवा सरफेस टेन्शनचं इक्वेशन सुद्धा किंवा डेफिनेशन सुद्धा विचारू शकते. क्लिअर? त्यानंतर आहे स्ट्रीमलाईन आणि टर्ब्युलंट फ्लो मधला डिफरन्स सुद्धा विचारू शकतात. जास्त क्वेश्चन नाही आहेत. एक क्वेश्चन, हा सेकंड क्वेश्चन. दोघांचे जर तुम्ही पाहिलं तर इक्वेशन सेमच आहे, लास्ट पॉईंटला चेंज होते. त्यानंतर कॅपिलरी ॲक्शन आहे आणि सरफेस टेन्शन आहे. बस एवढाच टॉपिक तुम्हाला करायचा आहे. चला नेक्स्ट. त्यानंतर आपण जातो थर्मोडायनामिक्सकडे. ठीक आहे. थर्मोडायनामिक्सचा जर तुम्ही अभ्यास करतो म्हटलं तर एक सरळ आहे. यामध्ये फक्त काही थर्मोडायनामिक प्रोसेस आहे तेवढ्या करायच्या आहेत आणि यामधील न्यूमरिकल सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. न्यूमरिकल करावेच लागेल. क्लिअर? चला लक्ष द्या. मग डिफरन्स बिटवीन आयसोथर्मल अँड ॲडियाबॅटिक प्रोसेस हा एक क्वेश्चन करायचा आहे. त्यानंतर न्यूमरिकल आता सांगितले आपण वर्क डन जे आहेत आयसोबॅरिक प्रोसेसमुळे जे वर्क डन होते त्यावर न्यूमरिकल जे आहेत. त्यानंतर थर्मोडायनामिक्स ऑफ कोणकोणते थर्मोडायनामिक्स? आयसोथर्मल प्रोसेसचं थर्मोडायनामिक्स, आयसोकोरिक प्रोसेसचं थर्मोडायनामिक्स, आयसोबॅरिक प्रोसेसचं थर्मोडायनामिक्स आणि हीट इंजिन किंवा आणि कॅर्नॉट सायकल. बस एवढाच अभ्यास करायचा आहे. किती क्वेश्चन झालेत? 1 2 3 4 5 6 आणि 7 क्वेश्चन्स.
बस एवढाच अभ्यास करायचा आहे, या बाहेरचा जास्त अभ्यास करू नका, ठीक आहे, आणि टेन्शन घेऊ नका. क्लिअर? चला समोर. त्यानंतरचा जो लेसन आहे तो आहे केटीजी, दॅट इज कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. जर यामध्ये जर पाहिलं तर डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर प्रेशर ऑफ आयडियल गॅस, ठीक आहे, आणि हा क्वेश्चन बऱ्याचदा विचारलेला आहे. ठीक. नंतर रिलेशन बिटवीन ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी अँड टेम्परेचर, टेम्परेचर आणि कायनेटिक एनर्जी मधलं रिलेशन सांगायचं आहे. त्यानंतर अझम्पशन ऑफ कायनेटिक थिअरी 2 किंवा 3 मार्क्ससाठी विचारतात. अझम्पशन मध्ये बस ते सांगायचं आहे की गॅसेस जे आहेत ते रॅन्डम मोशन करतात, कायनेटिक एनर्जी वगैरे असते, बस असे 2 ते 3 पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. त्यानंतर आहे फेरिस ब्लॅक बॉडी. यावर्षी फेरिस ब्लॅक बॉडीचा क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर डेफिनेशन ऑफ ॲब्झॉर्प्टिव्ह पॉवर, इमिसिव्ह पॉवर, ठीक आहे, ॲब्झॉर्प्टिव्ह पॉवर आहे, इमिसिव्ह पॉवर आहे. त्याच्यानंतर रेडिएशन आहेत, याची डेफिनेशन वगैरे विचारू शकते एका मार्क्ससाठी. त्यानंतर आहे स्टेटमेंट ऑफ वेन डिस्प्लेसमेंट लॉ, स्टेटमेंट आणि किंवा यावरच बेस न्यूमेरिकल विचारू शकतात. त्यावर जो न्यूमेरिकल विचारलं तर 2 मार्क्ससाठी न्यूमेरिकल विचारू शकते, तेही वेन डिस्प्लेसमेंट लॉवरच. क्लिअर? चला नेक्स्ट समोर जाऊयात. त्यानंतर जो लेसन येतो माझा फेवरेट म्हणजे ऑसिलेशन. इझी लेसन आहे आणि क्वेश्चनही खूप कमी आहेत. पहा, पहिला कोणता टाइम पिरियड काढायचा आहे सिंपल पेंडुलमचं. त्यानंतर डिफाईन द इक्वेशन ऑफ SHM, ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कोणकोणते टॉपिक करणे आहे, डिफरन्शियल इक्वेशन करायचं आहे SHMचं, ठीक आहे. हां, त्यानंतर आहे एनर्जी ऑफ SHM, हा K² इक्वेशन काढायचं आहे. त्यानंतर आहे रिलेशन बिटवीन मॅक्झिमम व्हेलॉसिटी अँड मॅक्झिमम ॲक्सलरेशन, यामधलं तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, रिलेशन डिस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर आहे डिराइव्ह द टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम. त्यानंतर आपण एक्सप्लेन करणार आहे टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम. हा एक क्वेश्चन रिपीट झालेला आहे, ठीक आहे, तो चुकून रिपीट झालेला आहे. त्यानंतर आहे सेकंड पेंडुलम आणि त्याची डेफिनेशन आणि त्याचा फॉर्म्युला. क्लिअर? आणि त्यानंतर डॅम्प ऑसिलेशनचा डेफिनेशन. बस एवढंच क्वेश्चन करायचे. म्हणजे किती क्वेश्चन झालेत? 1 2 3 4 5 आणि 6. पूर्ण लेसन मधील फक्त तुम्हाला 6 टॉपिक करायचे आहेत. क्लिअर? समोर चालायचं, घाबरायचं कारण नाही आहे, मी आहे. हा, त्यानंतर सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, यामध्ये बिट्सचं इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंगवर क्वेश्चन येईल म्हणजे येईल, ठीक आहे, तर बी प्रिपेअर. त्यानंतर स्टँडिंग वेव्स म्हणजेच हार्मोनिक आणि ओव्हरटोन मधलं त्याबद्दल विचारू शकते. यामध्ये तुम्हाला ओपन पाईप आणि क्लोज पाईपसाठी विचारू शकते. त्यानंतर हा इथे सुद्धा एक क्वेश्चन रिपीट झाला. पहा, सुपरपोजिशन ऑफ वेव्हमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन आणि थर्ड क्वेश्चन, बस 3च क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. कोणकोणतं? डेफिनेशन, बिट्सचा आणि त्याचं इक्वेशन, त्यानंतर लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, त्यानंतर हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन बद्दल, आणि त्यानंतर ओपन पाईप आणि क्लोज पाईप. यावर न्यूमेरिकल राहील किंवा यावरील एका ह्याच्यावरच डेरिव्हेशन राहील, तेही फर्स्ट हार्मोनिक किंवा सेकंड हार्मोनिक काढण्यापर्यंत. ठीक आहे, समोर चालायचं. हा, त्यानंतर जो लेसन आहे तो आहे वेव्ह ऑप्टिक्स. वेव्ह ऑप्टिक्स मध्ये जर तुम्ही पाहिलं तर कोणकोणते क्वेश्चन आहेत? इथं सुद्धा 5च क्वेश्चन आहेत. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, ठीक आहे, यालाच YDSE असं म्हटलं जात असते आणि त्यावर न्यूमेरिकल सुद्धा विचारतात. एक न्यूमेरिकल यावर भेटून जाईल, काळजी करू नका, ठीक आहे. त्यानंतर आहे डिफ्रॅक्शन, इफेक्ट्स ऑफ द वेवलेंथ अँड विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्सिमम. सेम डिफ्रॅक्शन मध्ये सुद्धा तुम्हाला सेंट्रल मॅक्सिममची विड्थ काढण्यासाठी इक्वेशन विचारेल. क्लिअर? त्यानंतर लॉ ऑफ रिफ्लेक्शन युजिंग द हायजीन प्रिन्सिपल. हा, इथे क्वेश्चन मी ऍड केलेला नाही, तो सुद्धा पाहिजे होता. दॅट इज लॉ ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. ह्या दोनपैकी एक क्वेश्चन विचारते म्हणजे विचारते, ठरलेला आहे. पॅटर्न जो आहे तो पॅटर्न फॉलो होईल. त्यानंतर ब्रेविस्टर लॉचा स्टेटमेंट आणि त्यावर बेस एखाद न्यूमेरिकल 1 मार्कासाठी. त्यानंतर आहे कंडिशन फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. त्याच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारू शकतात. बस ह्या पूर्ण लेसन मधील फक्त तुम्हाला 5 प्रश्न करायचे आहेत. क्लिअर? चला समोर. त्यानंतर येते मेन पार्ट, दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्स जो लेसन आहे यावर जर तुम्ही पाहिलं तर लेसन सगळ्यात मोठा लेसन आहे, पण क्वेश्चन मात्र एकदम लिमिटेड आहे. कोणकोणते क्वेश्चन आहेत? तर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इन्फायनाइट लाईन चार्ज किंवा चार्ज सिलेंडर किंवा चार्ज शीट किंवा हॉलो स्पिअरसाठी त्यावर एक क्वेश्चन असेल. इलेक्ट्रिक फील्डचे जे गॉस थेरमचे ॲप्लिकेशन आहेत ते 4ही ॲप्लिकेशन करून जा. मी तर 2च टाकले, हे प्रायोरिटीच्या बेसिसवर टाकले, पण तुम्ही 4ही करून जाणे. त्यानंतर कॅपॅसिटी ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, यावर 100% क्वेश्चन असतो, आतापर्यंत होताच. त्यानंतर एनर्जी स्टोअर इन अ कॅपॅसिटर आणि न्यूमेरिकल ऑन अ कॅपॅसिटन्स.
म्हणजे यामधला कॅपॅसिटरचा जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला जास्त क्लिअरली आणि चांगल्या पद्धतीने करायचा आहे. लक्षात राहील. ठीक आहे, चला समोर जाऊयात. त्यानंतर आहे करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये काय काय करायचं आहे? करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये किर्चॉफ्स लॉ करायचा आहे, पोटॅन्शियोमीटर करायचं आहे, त्याचं प्रिन्सिपल, त्याचं कंपॅरिझन ऑफ EMF आणि इंटरनल रेजिस्टन्सचे जे इक्वेशन आहे ते करायचं आहे. ह्या तीनपैकी कोणतंही कन्सेप्ट तुम्हाला विचारल्या जाईल. ठीक आहे, समोर चालायचं. हां, त्यानंतर आहे मीटर ब्रिज. मीटर ब्रिजवर 100% न्यूमरिकल असते किंवा एखादा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतोच. ठीक आहे, त्यानंतर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे. ठीक, आणि हा एक फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स राहील किंवा एक डेफिनेशन विचारले जाईल ड्रिफ्ट व्हेलॉसिटीची 1 मार्कसाठी. क्लिअर. त्यानंतर आहे मॅग्नेटिक फील्ड, मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचं कन्स्ट्रक्शन किंवा वर्किंग. त्यानंतर आहे कन्व्हर्शन ऑफ गॅल्व्हनोमीटर इंटू ॲमीटर किंवा व्होल्टमीटर. यावर दरवर्षी क्वेश्चन असतो आणि फिक्स आहे, येतोच. त्यानंतर आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट कंडक्टर. त्यानंतर आहे टॉर्क ऑन अ मॅग्नेटिक डायपोल. त्यानंतर आहे गायरोमेट्रिक रेशो. हा क्वेश्चन यातला नाही आहे पण तो याच्यामध्ये चुकून ऍड झाला. त्यानंतर आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द लॉंग स्ट्रेट कंडक्टर. टॉर्क ऑन मॅग्नेटिक डायपोल सेम क्वेश्चन रिपीट झालेला आहे आणि डायग्राम बेस्ड क्वेश्चन याच्यावर असतात. आणि हा लेसन इझी लेसन आहे, जास्त डोक्याला त्रास द्यायचा नाही आहे. काय काय करायचं आहे? पहिले हे 2 क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन असेल, एक तर मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग राहील किंवा कन्व्हर्शन ऑफ गॅल्व्हनोमीटर इंटू ॲमीटर किंवा व्होल्टमीटर असेल. त्यानंतर एक टॉर्क ऑन मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट यावर क्वेश्चन राहील आणि डायग्राम बेस्ड क्वेश्चन याच्यावर असेल म्हणजे असेल. बस एवढेच क्वेश्चन करायचे आहे. जर तुम्हाला समजत नसेल तर थोडं आपण त्याला हायलाइट करून घेऊ की जेणेकरून आपल्याला ते समजायला सोपं जाईल. फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन. ठीक आहे, आणखी कोणता क्वेश्चन आहे का? हा, आणि एक हा फिफ्थ. बस एवढेच क्वेश्चन आपल्याला करायचे आहेत. ठीक आहे, कोणकोणता? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि सिक्स्थ. बस एवढे क्वेश्चन आपल्याला करायचे आहेत. ठीक, चला समोर जाऊयात. हा, मग त्यानंतर लेसन आहे मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे 2 पेजचा लेसन आहे पण त्यावर क्वेश्चन जे आहेत हे जास्त आहेत. कोणकोणते क्वेश्चन आहेत? मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन आहे, क्युरी टेम्परेचरची जे डेफिनेशन विचारू शकते. त्यानंतर डिफरन्स बिटवीन द मॅग्नेटिक मटेरियल्स. डिफरन्स बिटवीन मॅग्नेटिक मटेरियल्समध्ये काय काय येईल? पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक यामधील कोणत्याही 2 यावर क्वेश्चन विचारल्या जाईल. ठीक, चला. त्यानंतर आहे ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट. इलेक्ट्रॉनचं जे मुवमेंट होत आहे ऑर्बिटमध्ये त्याबद्दल आपल्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज एक्सप्लेन करण्यासाठी क्वेश्चन विचारू शकतो. त्यानंतर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आहे. त्यानंतर शिल्डिंग इफेक्ट. बोअर मॅग्नेट्रॉन एवढं इम्पॉर्टंट नाही आहे पण शिल्डिंग इफेक्ट इम्पॉर्टंट आहे. शिल्डिंग इफेक्टवर थोडंसं जास्त लक्ष देणे. ठीक, चला समोर जाऊयात. हां, त्यानंतर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. युनिट 5 मार्क्सचा आहे पण क्वेश्चन किती आहे? लेन्स लॉवर क्वेश्चन असेल, सेल्फ इंडक्टन्स किंवा म्युच्युअल इंडक्टन्सवर क्वेश्चन राहील. त्यानंतर डिराइव्ह द इक्वेशन फॉर EMF प्लेस इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आणि ट्रान्सफॉर्मरवर क्वेश्चन राहील. क्लिअर. आणि एखादाच क्वेश्चन जर तुमचं नशीब खूप चांगलं असेल तर फॅरेडेज इक्वेशनवर राहील किंवा फॅरेडेज लॉवर राहील इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या. क्लिअर. नेक्स्ट, त्यानंतर AC सर्किट. AC सर्किटमध्ये LCR सर्किट करायचं आहे आणि डोळे लावून AC सर्किटचे न्यूमरिकल करायचे आहेत. फक्त ते कोणते सॉल्व न्यूमरिकल करायचं आहे? पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं. 5 न्यूमरिकल करायचे आहेत पहिले. त्यातला एक न्यूमरिकल येईल म्हणजे येईल. क्लिअर. लक्षात राहील. किती न्यूमरिकल करायचे आहे? फक्त 5 AC सर्किटचे. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि पाचवं. ठीक आहे. हां, चला समोर जाऊयात. त्यानंतर आहे ड्युएल नेचर. ड्युएल नेचर हा क्वांटमचा पार्ट येतो. त्यामध्ये आपण एक्सप्लेन करणार आहे आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, त्यानंतर थ्रेशोल्ड वेव्हलेंथ त्यावर बेस्ड न्यूमरिकल्स किंवा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीवर न्यूमरिकल किंवा थ्रेशोल्ड वेव्हलेंथवर न्यूमरिकल. त्यानंतर वेव्ह थिअरीचे फेल्युअर जे आहेत ते सुद्धा एक्सप्लेन करण्यासाठी क्वेश्चन विचारू शकते. आपण हा जो लेसन आहे हा कॉन्सेप्च्युअल आणि न्यूमरिकल दोन्ही याचं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे या लेसनचा अभ्यास थोडासा चांगल्या पद्धतीने करणे. क्वेश्चन इझी आहेत, थेरी क्वेश्चन जास्त आहेत पण कॉन्सेप्ट बेस आहे. त्यामुळे तुम्हाला थोडीशी मेहनत तिथं करावी लागेल. क्लिअर. चला नेक्स्ट आहे ॲटम, मॉलिक्युल अँड न्यूक्लिआय. यामध्ये जर पाहिलं तर बोर ॲटॉमिक मॉडेल त्याचे पॉस्ट्युलेट्स आहेत. त्यानंतर रेडियस ऑफ एनथ ऑर्बिट त्याचं डेरिव्हेशन आहे, एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. त्यानंतर स्पेक्ट्रल लाईन
लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पाशन सिरीज यावर क्वेश्चन राहील किंवा राहू शकते असं म्हणू आपण. त्यानंतर रेडिओ ॲक्टिव्ह डिकेवर एक तर डेरिव्हेशन राहील किंवा न्यूमरिकल्स राहील. बी रेडी फॉर दिस. त्यानंतर हाफ लाईफ पिरियड जे आहेत त्यावर क्वेश्चन असेल. ठीक आहे. आता हे जे क्वेश्चन्स आहे हे आपण नेक्स्ट स्लाइडवर पाहू, जेणेकरून तुम्हाला लवकर समजेल, क्लिअरली समजेल. ठीक आहे. ॲटॉमिक मॉडेलबद्दल आपण बोललो, रेडियस ऑफ द एनथ ऑर्बिटबद्दल बोललो, एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम त्यावर डिस्कस केलं. स्पेक्ट्रल लाईन्स सांगितलं आपण, लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पाशन सिरीज. ठीक आहे. पिफंड सिरीज किंवा ब्रॅकेट सिरीज कोणते पाचे आहेत, एक लाईनची डेफिनेशन आहे, इझिली वाचल्याबरोबर लक्षात येऊन जाते. ठीक आहे. त्यानंतर हाफ लाईफ डिके यावर क्वेश्चन राहील. त्यानंतर त्यावर न्यूमरिकल आणि बाइंडिंग एनर्जीचं इक्वेशन किंवा डेरिव्हेशन राहू शकते. आणि लास्ट लेसन जो आहे तो आहे सेमीकंडक्टर डिव्हायसेस. सेमीकंडक्टर डिव्हायसेसमध्ये हा जो लेसन आहे हा डायग्राम बेस आहे. तर यामध्ये फुल वेव्ह रेक्टिफायर आणि हाफ वेव्ह रेक्टिफायरवर थोडंसं जास्त फोकस करणे, याची डायग्राम तुम्हाला विचारू शकते. त्यानंतर आहे ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच. त्यानंतर लॉजिक गेट्स, झेनर डायोड, सोलर सेल, LED आणि फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायसची डायग्राम. हा लेसन डायग्राम बेसच क्वेश्चन जास्त विचारले जाऊ शकते. फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायसची डायग्राम विचारू शकते, अप्लिकेशन ऑफ LED विचारू शकते, सोलर सेलचं कन्स्ट्रक्शन विचारू शकते, झेनर डायोड बद्दल विचारू शकते. ठीक आहे. डायरेक्ट एक्सप्लेन करण्यासाठी आणि लॉजिक गेट विचारू शकतात. क्लिअर. तर हा पार्ट झाल्यानंतर जो महत्त्वाचा पार्ट आहे तो याच्यानंतर आहे. कोणते क्वेश्चन करायचेच आहेत, ज्याला आपण एकदम IMP ची जी प्रायोरिटी आहे त्यामध्ये त्याला घेतलेलं आहे, तर त्यावर थोडंसं लक्ष देणे. हां, ते आहेत यावर्षी मोर प्रॉबेबल चान्सेस आहेत क्वेश्चन येण्याचे. ते कोणतं आहे? डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ अ स्पियर इन अ विस्कस फ्लुइड, आपण तो तिकडे सुद्धा घेतला होता. त्यानंतर स्टेट अँड प्रो द ब्रेव्हेस्टर लॉ. त्यानंतर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट अँड डिराइव्ह द फ्रिंज विड्थ साठी क्वेश्चन राहू शकते. त्यानंतर डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर रेझोनंट फ्रिक्वेन्सी ऑफ LCR सर्किट. त्यानंतर एक्सप्लेन द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड आइन्स्टाईन इक्वेशन. त्यानंतर डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय द आयडियल गॅस युझिंग अ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. त्यानंतर डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम अँड मॅग्नेट इन अ SHM. त्यानंतर एक्सप्लेन द वर्किंग ऑफ हाफ वेव्ह और फुल वेव्ह रेक्टिफायर, यावर क्वेश्चन राहील विथ डायग्राम, हे लक्षात ठेवणे. त्यानंतर आहे डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड ॲट अ सेंटर ऑफ द सर्क्युलर करंट लूप. आणि लास्ट डिफाइन अँड डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर डी ब्रॉग्लीज वेवलेंथ. हे याच्यामधले सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. एवढे क्वेश्चन्स तुम्हाला करायचेच आहे. आणि जर काही डाऊट असेल, कोणता क्वेश्चन समजत नसेल, तर मला मेसेज करा, कमेंट करा, आम्ही तुम्हाला नक्कीच सपोर्ट करू. ठीक आहे. तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमची परीक्षा छान जाओ. धन्यवाद.